डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश चतुर्थी व गौरी विसर्जनानिमित्त बेळगाव, संकेश्वर, निपाणी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड येथे निर्माल्य संकलन व व्यवस्थापन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या उपक्रमासाठी निपाणी, संकेश्वर, गडिंग्लज, आजरा, चंदगड व बेळगाव भागातील एकूण 300 स्त्री सदस्य सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत कार्यरत होते। हिरण्यकेशी नदी घाटावर स्वयंसेवकांनी भाविकांकडून निर्माल्य गोळा करून वाहनात भरण्याचं काम केलं। या उपक्रमाला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 6 ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली असून एकूण 36 टन निर्माल्य गोळा करण्यात आले। हे सर्व निर्माल्य प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया करून खतामध्ये रूपांतरित केले जाते। तयार झालेल्या खतांचा उपयोग महाराष्ट्र व कर्नाटकातील वृक्ष लागवड प्रकल्पात केला जातोय। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे एक महान समाजसुधारक असून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा पाया रचलाय। त्यांच्या स्मरणार्थ 2010 मध्ये स्थापन झालेल्या प्रतिष्ठानमार्फत सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिरे, निर्माल्य संकलन व कंपोस्टिंग, अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रौढ साक्षरता असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। या कार्यासाठी पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना द लिव्हिंग लिजेंड तर डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांना द ग्लोबल लीडर या पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत। Where there is need for the society, we are working in that field. या बिद्र वाक्याप्रमाणे प्रतिष्ठानचे सदस्य समाज उपयोगी कार्यात नेहमीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात। तारा न्यूजसाठी आजरा प्रतिनिधी हसन तकीलदार। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।